आमच्याकडे, तर आज माफ करूचा त्यांची इच्छित मना. तुम्ही बघू शकता पूर्ण चारी बाजूला काळोख आहे आणि आता आम्ही इथून पूर्ण जंगलात चाललो आहे. हे सो गाईज आत्ता जस्ट वाजले 11 सव्वा 11 झाले दुपारचे आणि आम्ही इथे आता घरी आलोत. बघू शकता मी आणि शिवांश आणि वृषाली आणि अर्चनाताई आणि भाऊजी ऑलरेडी आलेले आहेत आणि इथे घरात आता जेवणाचं काम चालू आहे. बाकी सगळं झालं, फक्त भाजी बाकी आहे. सो आता 1 तासाभरात देव येतील आपल्या घरी, म्हणजे निशाणी येईल. आणि हे आपल्या घराचं बांधकाम आता इथपर्यंत एवढं झालेलं आहे. सो मी दाखवतो तुम्हाला एकदा. आय थिंक 3 चिरे, म्हणजे चौथऱ्यावर 3 चिरे लागलेले आहेत, तर दाखवतो मी तुम्हाला आता. सो बघू शकता ही उवळ, म्हणजे काहीतरी म्हणता झालं, आपण घराची फ्रेम म्हणतो दरवाजाची, तशा टोटल 5 फ्रेम लागले, 5 दरवाजे असणार आहेत आणि तसे 3 चिरे लागलेले आहेत. आणि आत्ता आम्ही तुम्हाला समोरून घेऊन टाकतो कसं, म्हणजे केवढ्या रूम्स वगैरे पडलेले आहेत कसं काय ते वगैरे. शिवांश पण येतोय वर चालत. चल आतमध्ये. सो बघू शकता इथे देवाची म्हणजे देवघर असणार, म्हणजे देवाचा ओटा. इथे एक रूम आहे, इथे एक रूम असणार आहे. इथे ही एक रूम झाली, ही दुसरी रूम, ही तिसरी रूम आणि इथे किचन असणार आहे. आणि नंतर हा 2 रूमच्या मधून हा स्पेस जातो आहे. आणि इथे असणार आहे बाथरूम आणि हा असणार आहे संडास. आणि त्याच्या मागेच परत अजून एक संडास आहे जुनावाला आपला. आणि ही आली आहे आपली पडवी. आणि ह्याच्या मागचा तुम्ही इथून असा दरवाजा असणार आहे. सो टोटल तुम्ही बघू शकता हे 2 दरवाजे संडास बाथरूमचे. हा बाहेर जायचा एक आणि हा तिथला एक, म्हणजे तिथून बाहेर जायचा 2 रूमच्या मध्ये. आणि हा मेन डोर. सो हे असं तुम्ही बघू शकता. हे असं इथून बाहेर पडलं की हा संपूर्ण असा परिसर आहे. इथे सगळी आपली झाडी होती, एक मिनटं शिवांच्या डोकर याच्या. सो इथे सगळी अशी झाडी होती, केळीची झाडे वगैरे होती ह्याच्या ती पूर्ण आपण तोडून टाकली आणि त्याच्या इथे मागे वगैरे सगळं होतं. संपूर्ण परिसर आपण क्लीन केलं आहे, म्हणजे आपल्याला ह्याला कंपाऊंड घालून व्यवस्थित आपण त्या ह्याच्यावर हे करू शकतो. सो तुम्ही बघू शकता हे आपल्या घराचं बांधकाम आहे. पहिले 20 बाय 25 ह्याच्यामध्ये होतं, पण आता ते 20 बाय जवळपास म्हणजे 25 आडवं आणि 20 उभं असं होतं. सो आता ऑलमोस्ट अजून 8 फूट वाढलं, म्हणजे 25 बाय 28 झालं आता ते. एक मिनटं मी दाखवतो. शिवांश बघू शकता तुम्ही याच्यावर उभं राहिला आहे, म्हणजे उभा केलं तर आम्ही आणि दाखवतो. सो एक मिनटं थांबा. सो बघू शकता शिवांशला ते उभं केलं आहे आणि हा असं संपूर्ण वरून दिसतोय टॉप अँगलने संपूर्ण घराचं आपलं आर्किटेक्चर. 8 बाय 8चे सगळे 3 रूम्स आहेत. असं तर ॲक्च्युली लहान वाटतात, पण आता उद्या सगळे बेड बसल्यानंतर आय थिंक ओके होईल. सो हे तुम्ही बघू शकता. हे असं इथे आतमध्ये टाकी ठेवली, म्हणजे पाणी फिरवायला वगैरे. सो शिवांश बघतोय. सो गाईज आता दुपारचे 12 साडेबारा झालेत आणि मी आणि शिवांश आणि आनंदाला चाललो आता देवळाकडे निशाण आणायला. घरी येणार आहे आता. सो चला, खूप ऊन आहे. सगळीकडे तुम्ही बघू शकता, म्हणजे निशाण फिरतं सगळीकडे. खूप मजा येते. सेकंड टाइम गावातली होळी मी एन्जॉय करतोय शिवांसोबत.
म्हणजे दिसेल सगळं दिसतात ना सगळे खाली ठेवू आयफोन कट पहिला तोंड होती आणि उभा राहा त्यानंतर आमका 6 हात कट 6 हात झाले बोकड्या धाडलो लेकरा आपलं ह्यांचा ना निलेश बांबाडे तर बाळादेव रामेश्वर पंचायत भारतचा निशाण समर्था तर आज निलेश बांबाडेकर समर्था आणि तिचे कुटुंबीय समर्था तर निलेश बांबाडेकर समर्था त्यांचे तुका आज गेल्या वर्षी नवस केलेलो समर्था 2 वर्षापूर्वी समर्था नवस बोललेलो समर्था जे काय समर्था त्यांना जो काय वंशाचो दिवो म्हणा जो काय खेळा गो समर्था तो जो खेळलो असतात मनासारखा त्यांचा घडवलेला असतात तर तुझं समर्था गोड तोंड करीन त्याप्रमाणे समर्था त्यांचा ह्या वर्षी त्या तू सांगितलं तुका नवस केल्याप्रमाणे त्यांच्या मनासारखी ती गोष्ट घडालेली आहे समर्था आणि त्याचा तुका ज्याप्रमाणे बोललेले की तुझं गोड तोंड करीन त्याप्रमाणे तुझा गोड तोंड केला तर मान्य करून घेऊचा समर्था काय लेकराबाटी क्लेश दूर करतो काय अपराध केलेलो असतात काय बोलण्यात आल्याकडे चूक अपराध झाले असतात तर क्षमा करून समर्था ज्या काय लेकरू समर्था एका झरझडीत राखूचा समर्था जो काही नवस तुझं केलं तो फेडला तो मान्य करून घेऊचा आणि त्यांचा मला करतो रे समर्था आपल्याकडे पूजन झालंय जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं कारण मी होतो शूट करायला आणि आता दादा घेऊन निघालाय पुन्हा एकदा मित्रांनो आता 6:30 पावणे 7 झालेत आणि सकाळचा आपला सगळा कार्यक्रम झाला त्यानंतर थोडंसं जेवण आणि थोडंसं आराम करून मग आता सगळे होळीकडे चालू आहेत आम्ही आता आपल्या रोंबाट वगैरे येणार आहेत सो त्याच्यापूर्वी जस्ट घराला आपण पाणी मारतो आहे सो भाऊजी पाणी मारतात मी शिवांश बरोबर होतो म्हणून आता इथे सगळं पाणी मारून घेतो आपण शिवांश इथे आहे सो चला आता आम्ही चाललो आहे होळीकडे 7-7:30 झालेत आणि आपण चाललो आहे होळीकडे रोंबाट कसे असतात ते बघूया आता आपण आपल्या कोकणातले तळ कोकणातले रोंबाट चालू झालेलं आहे ही आपली गावची होळी आहे नीट 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 हे कर नीट पाया पड खाली खाली यायला बर तो शिवांश पण आता पाया पडतो होळीच्या ही आपली गाव होळी
चल जाऊया लोमट खेळायला जायचं. पण नाचतो आता. आता आपण देवळाकडे आलोय. 8-8:30 होत आल्यात आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे फुल रोंबाट सगळीकडे लागलेला आहे. सगळीकडे रोंबाट येतात. रोंबाट इथे यायला चालू होते. फुल जल्लोष चालू आहे. रोंबाट आणि सगळीकडे जसं बघू शकता रस्त्यावर पूर्ण सगळे लोक बसलेले असतात. सगळे रोंबाट. त्यामुळे आजच्या दिवशी मंदिराच्या इकडून पूर्ण हा रस्ता पूर्ण बंद असतो. काही आता तुम्ही बघा सगळीकडे म्हणजे असे सगळे लोक आता बसलेले आहेत आणि हे आता पोस्टसाठी बसले आहेत. पोस्टसाठी म्हणजे आता प्रसाद वाटला जाईल आणि मग प्रसाद घेऊन सगळे लोक आपापल्या घरी जातील आणि त्याच्यानंतर जसे सगळे पुढे कार्यक्रम असेल तो वरच्या देवळाकडे असेल रामेश्वराकडे. सो आता सगळे गावातली जे रोंबाट आहे ते इकडे येतील आणि मग इथे प्रसाद दिला जाईल. त्याला पोस्ट असं म्हणतात आणि जो ॲक्च्युअल वर्ड असेल तो मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि मग तिथे तो प्रसाद घेतल्यानंतर आपण मग घरी जायचं आहे. सो बघूया आता. केलेला आहे करत आहात. आता थोड्याच वेळात देवाच्या पोसाचं वाटपाला सुरुवात होणार आहे. तर उपस्थित सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर लाईनीमध्ये बसून घ्यायचं आहे. घाई गडबड कुठली न करता हे पोस आपण हा प्रसाद आपण घ्यायचा आहे. हा पोस गरम असणार आहे त्याची काळजी घ्यायची आहे सर्वांनी. तसेच आपलं पोस खाऊन झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर इथे भांडी ठेवली जाणार आहे प्लास्टिकची. त्या प्लास्टिकच्या भांड्यामध्येच आपले दोन जे खाऊन झाल्यानंतर आहेत ते त्या प्लास्टिकच्या भांड्यामध्येच टाकायचे आहेत. कृपया सर्वांना विनंती आहे की आता थोड्या थोड्या देवाच्या पोसाला म्हणजे प्रसादाला वाटण्याला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी शांततेमध्ये हा पोसाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. सो हा आहे प्रसाद. पोस म्हणजे याच्यामध्ये भाकरीचे तुकडे असतात आणि वाटाण्याचा सार आहे. सो आता हा प्रसाद खाऊन आता आपण जाऊ घरी.